नमस्कार, मी स्मितल. कोकणगिरी विथ स्मीवरती आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय, ज्यामध्ये आपण बघणार आहोत कोकणातल्या पारंपरिक रेसिपी. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत सुलभा काकी आहेत. सुलभा काकी खूप मस्त जेवण बनवतात आणि आज आपल्याला त्या कोणती रेसिपी दाखवणार आहेत ते आपण बघूया. सुलभा काकी, आज आपण कुठली रेसिपी बघतोय? ओल्या काजूगराची भाजी बनवूया. ओके, आता आपण सगळं बिया चिरण्यापासून बघूया ना. आता त्याच्यासाठी सगळ्यात आधी काय काय कशी सुरुवात करूया? आधी बिया चिरून घेऊया, काढून घेऊया आणि आपण मग शिजवूया त्या. म्हणजे का तर चिक जातो ना, म्हणून दुसरं काय हे नाही. नंतर मग आपण कांदा, नारळ खून घ्यायचा, सगळं भाजायचं. कोथिंबीर, आलं हे सर्व वाटण करायचं आणि मग भाजी करायची. भाजका वाटण आपल्याला करून घ्यायचं करायचं. चालेल. काजू हे कसे चीक वगैरे लागतं ना, म्हणून त्या उकळवायच्या. हाताला लागलं तर सालं जातात, जखम होते, त्या उकळवून काढायच्या आणि नंतर मग सोलायच्या त्या काजू. मला कसला चिक लागलेला का मम्मी? हा, कैरीचा चिक. त्याच तर जखमच होते. माझ्या बोटावर अजून डाग येते. हा, काय समजत नाही, मग चुरचुर उठतो. ते काजू कापून झाल्या आता या पाण्यात टाकायच्या आणि या उकळवून घ्यायच्या. त्याची सालं काढायची. हे वाटण करायचं आहे. कांदा आहे, खोबरं, कोथिंबीर, लसूण, हे आलं, त्याचं बारीक आलं चिरून वाटण करूया. शिजले आहेत आता, काढूया. काढून या सोलायच्या. पाण्यात चीक हे झालं आलं. आता असं चीक नाही लागणार हाताला. चीक निघण्यासाठी आपल्याला चीक निघण्यासाठी उकळवायच्या, म्हणजे हाताला कसं चीक लागत नाही. हाताला लागते हाताची नाही लागत.
तेल टाकूया. आता वाटून टाकूया. जेवढा मसाला चांगला भाजेल तेवढा चांगलं चवीला येतं. मसाला भाजल्यानंतर मग आपण सगळे मसाले टाकायचे. मसाले टाकायचे. तिखट, मीठ, हा चिकन मसाला, चमचा हळद, तिखट टाकूया 1.5 चमचा, मीठ. हे चांगलं परतून घ्यायचं. हा मसाला, चिकन मसाला खातो हा थोडा टाकायचा. सगळं छान मिक्स हे करायचं. चांगलं मिक्स करायचं. त्याच्यावर आता काजू वगैरे छानसे परतून घ्यायचे. उरलेलं थोडं पाणी, पाणी टाकून शिजायला ठेवायच्या. हे बघ आता हे शिजलं. थोडी शिजली. छान कलर आला. वास पण मस्त येतो. इथेच शिजली. आता मस्त अगदी शिजली. आता आपण उतरूया. पण भांड्यात काढून घेऊया.